आपल्याला कल्पना आहे की मुंबईच्या पुण्यामधून हे आतंकवादी आले, आक्रमणकारी आले आणि 193 बंदुकांना मारलं गेलं. ज्या अशा घटना व्हायची नसती, पुन्हा तुम्हाला आणि आमच्या सगळ्यांना ह्याची जाळ उठवावी लागेल. आमच्या वेगवेगळ्या प्रकारच्या सुरक्षांकडे जे दुर्लक्ष केलं गेलं, एक सागरी सुरक्षा ज्या विषयाची आता आपण बोलतोय, तर देवाच्या भरोशावरच चालली. त्यापैकी शेखाळीमधनं आणलेलं RDX, त्याच्यातून झालेले बॉम्बस्फोट आणि याच सागरी सीमेकडे दुर्लक्ष केल्यामुळे झालेले मुंबईतले बॉम्बस्फोट, ह्याच्या संदर्भात जागरूकता निर्माण करायची गरज आहे आणि हे काम सागरी सीमा मंच करत आहे. पहाटेचे 4 वाजून गेले होते. गेटवेच्या समुद्रात नांगरलेल्या आमच्या शिडाच्या नौकेने आपले शिड मोकळे केले. त्या शिडात मतलई वारा घुसला. नौकेचे कप्तान भानुदास झाजम यांनी नौकेचे सुकाणू जलदुर्ग खांदेरीच्या दिशेने रोखले आणि नौकेने भर समुद्रात प्रवेश केला. अशीच ती तारीख होती 15 सप्टेंबर 1679. भर पावसात इंग्रजांचे आरमार मुंबई बेटावरून खांदेरीच्या दिशेने निघाले होते. कारणही तसेच होते. मुघल साम्राज्याला दणका देणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचे लक्ष आता समुद्रावरून येणाऱ्या परकीय शक्तींकडे वळले होते. त्यांना शह देण्यासाठी थळच्या खूप लढाकोठासमोरील समुद्रात असणाऱ्या बेटावर त्यांनी किल्ला बांधायला सुरुवात केली. खांदेरी किल्ल्याची जागाच विशेष होती. टोपीकरांवर या किल्ल्यामुळे वचक बसणार होता. शिवरायांनी कोकणच्या किनारपट्टीवर अशा महत्त्वाच्या ठिकाणांवर जलदुर्गांची साखळीच तयार केली. मराठा आरमाराने समुद्रावरील प्रत्येक लढाई या जलदुर्गांच्या मदतीने जिंकली. परकीय सत्तेवर वचक ठेवला आणि कोकण किनारपट्टीचे संरक्षण केले. त्याच सागरी रणांगणावरून आमची शीड नौका समुद्राच्या एका लाटेवरून दुसऱ्या लाटेवर जात होती. कसे असतील ते समुद्री मावळे? एकीकडे भर समुद्रात मोठाले चिरे आणून किल्ल्यांचे बांधकाम करायचे, तर दुसरीकडे त्याच वेळी समुद्रात युद्ध करायचे. शिडाच्या नौकेत जीव मुठीत धरून बसल्यावर हे विचार आमच्या मनात येत होते. या खांदेरी किल्ल्याने पुढे इतिहास घडवला. भारतीय समुद्र किनाऱ्याचे संरक्षण केले. आमच्याही मोहिमेचे असेच उद्दिष्ट होते. शिवरायांचा 350वा राज्याभिषेक वर्षानिमित्त त्या पराक्रमी इतिहासाची आठवण जनमानसात पुन्हा एकवार करायची आणि सागरी सीमा सुरक्षेचे महत्त्व पुन्हा अधोरेखित करायचे होते. आधुनिक काळातील गनिमांचे म्हणजेच अतिरेक्यांचा शिरकाव देशात होऊ नये आणि किनारपट्टी सुरक्षित राहावी म्हणून मुंबई, अलिबाग, मुरुड, बुरोंडी, रत्नागिरी ते विजयदुर्गपर्यंतच्या किनारपट्टीत जनजागृती करायची होती. या निमित्तानं 2 संस्था एकत्र आल्या. सागरी सीमा मंच ही सागरी विषयाशी संबंधित जोडलेले जे सगळे समाज आहेत, एका अर्थानं कोळी समाज आहे, भंडारी समाज आहे, थोडा अजून त्याच्या आतल्या काही ठिकाणी आगरी समाज आहे, तर त्या सगळ्यांचं एका अर्थाने संघटन करून जागरूकता त्यांच्यामध्ये निर्माण करणं सुरक्षेविषयी आहे आणि वगैरे अशा प्रकारचं काम करणारी सागरी सीमा मंच संस्था आहे. आणि शिवचरित्र आणि मराठेशाहीचा इतिहास हा याबद्दल योग्य इतिहास सगळीकडे पोचावा, जागरूकता निर्माण व्हावी, त्यातनंही समाजाचं योग्य ते उद्बोधन व्हावं, यासाठी काम करणारी शिवशंभू विचार मंच संस्था. तेव्हा या दोन्ही संस्था एकत्र येऊन हा एक चांगला उपक्रम पार पडलाय. मोहिमेचे उद्घाटन मुंबईतील कप परेड कोळीवाड्यातून झाले. त्यावेळी कोळीवाड्यातील जनसागराला संबोधताना सागरी सीमा मंचाचे अनिकेत कोंडाजी म्हणाले, या परिक्रमेचं महत्व एवढंच आहे की सुरक्षित किनारपट्टी समृद्ध भारत. आमच्याकडे 26/11चा हल्ला असा पुन्हा होऊ नये असं पोलिसांची जरी जबाबदारी असली तरी प्रत्येक बांधवांची, इथल्या कोळीवाड्यातील प्रत्येक नागरिकांची जबाबदारी आहे. या कार्यक्रमाचं महत्व हेच आहे. या परिक्रमेच्या माध्यमातून आपण पूर्ण किनारपट्टी ही सजग, जागृत राहण्यासाठी आपण ही परिक्रमा काढलेली आहे. शिडाच्या नौकेच्या मदतीस
मोठी ट्रॉलर होती आणि एकंदरीत 40 जणांनी या मोहिमेत सहभाग घेतला होता. शिळाच्या नौकेवरचे साहस प्रत्येकाच करायला मिळणार होते. जलमार्गाने जलदुर्ग ही साहसी मोहीम अशी प्रत्यक्षात येणार होती. सागरी सीमा मंचाची किनाऱ्यावरील शक्ती केंद्रे या मोहिमेस मदत करण्यास तत्पर होती. खांदेरी किल्ल्याचे गडदैवत वेतोबाला या साहसी मोहिमेच्या यशासाठी रीतसर गाराणे घालण्यात आले. आम्ही सागराची परिक्रमा करण्याकरता सर्वप्रथम तुझ्या पायाशी, तुझ्या दर्शनाला, तुझ्या भूमीवर पदार्पण केलेलं आहे. हे वेता देवता, आम्ही तुला नमस्कार करतो. आणि आमची ही परिक्रमा पूर्ण होऊ दे, त्याची सांगता चांगल्या प्रकारे होऊ दे. आमचा सगळा प्रवास मुंबई पासून ते विजयदुर्गापर्यंत सुखरूप होऊ दे. वेताळदेव महाराज की जय. नंतर खांदेरी किल्ल्यात फिरत असताना शिवकालीन शस्त्रास्त्रांचे अभ्यासक सुनील कदम यांनी गडाचे वैशिष्ट्य विशद केले. हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी सुमारे 1673-74च्या दरम्यानच बांधायला घेतलेला होता आणि त्यावेळी त्याचं काम पूर्ण झालेलं आहे. जलदुर्गाचं व्यवस्थापन कसं असावं ते रामचंद्रपंत अमात्यांनी त्यांच्या आज्ञापत्रामध्ये दिलेलं आहे की कुठलाही दुर्ग किंवा किल्ला बांधताना त्या ठिकाणी सगळ्यात पहिल्यांदा पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असायला पाहिजे. आणि त्या पद्धतीने या किल्ल्याला चारही बाजूनी समुद्राने वेढलेलं असलं तरीसुद्धा इथे गोड्या पाण्याच्या विहिरी आणि टाकी आजही आहेत. आज आम्ही पाहिलेल्या आहेत त्या. याच्यानंतर किल्ल्याच्या संरक्षणाचं अतिशय महत्त्वाचं जे अस्त्र असतं ते म्हणजे तोफा. आपल्याकडे भारतामध्ये सुमारे 10व्या-12व्या शतकापासून तोफा वापरात होत्या. नंतरच्या काळामध्ये इंग्रजांनी आणि विशेषतः पोर्तुगीजांनी भारतात तोफा त्यांनी इम्पोर्ट करायला सुरुवात केली. आणि आपल्या इकडे ह्या सगळ्या 15व्या, 16व्या, 17व्या शतकामध्ये युद्धजन्य परिस्थिती असल्यामुळे किल्ल्यावरच्या तोफांना अतिशय महत्त्व होतं. तर आपण इथे आता आलेले आहोत खांदेरी किल्ल्यामध्ये. या किल्ल्याचं जे महत्त्व आहे याबद्दल मी आपल्याला थोडं सांगेन आणि त्या काळात मराठा आरमार स्थापन का करावं लागलं याची माहिती सांगेन. की अलिबाग तालुक्यातला जो पहिला मराठा आरमाराचा किल्ला बांधला गेला हा खांदेरी. जो सोनेरी कळस म्हणतो, सुवर्ण कलश जो चढवला गेला, जो ठेवला गेला, हा सरखेल कान्होजी राजे यांच्या राजवटी. आणि मग खऱ्या अर्थाने जी उभारी आली आपल्या आरमाराला आणि मग पुढची जवळजवळ 125 वर्ष बुलंदपणे आपण राज्य केलं. ह्या कोकण किनारपट्टीवर सुजलाम सुफलाम अशी कोकण किनारपट्टी केली आणि स्वधर्म रक्षणासाठी सर्व मराठे, सर्व महाराष्ट्र धर्म मानणारे सर्व हिंदू बांधव हे एकत्र आले आणि किनारपट्टी आपली सुरक्षित राहिली. मराठा आरमाराचं ह्यात फार मोठं योगदान आहे, हे कोणीही नाकारू शकत नाही. आता आम्ही खांदेरी किल्ल्यावरून कुलाबा किल्ल्याकडे निघत आहोत. तर आता आपली शिडाची नौका पुढे चालली आहे. आणि लावणार हवेत गेले की लावतील. आज अलिबाग शहरात मुक्काम होता. श्रीराम मंदिरात तिथले शक्ती केंद्र आणि स्थानिक जनतेसमवेत आमची मार्गदर्शक सभा भरली. शिवशंभू विचार मंचचे सुधीर थोरात यांनी सांप्रत काळातील हिंदू समाज तसेच राष्ट्रावरील आक्रमणे या विषयावर आपले मनोगत मांडले. त्यावेळेला सुद्धा हिंदू समाजाला त्याला कळत नसलेली, त्याला अपेक्षित नसलेली, अभिप्रेत नसलेली आव्हानं, नवीन आक्रमण, नवीन पद्धतीने त्याच्यावर होत होती. तशीच आजही हिंदू समाजाला त्याच्यावर होत असलेली आक्रमण कळत नाही. म्हणून म्हणजे फक्त एका शब्दात उल्लेख करणार आहे, लँड जिहाद. मला वाटतं याच्यावर काही स्पष्टीकरण करायची गरज नाही एवढा वेळ बोलल्यानंतर. लव जिहाद अजूनही आमच्या समाजाला कळत नाही की कशा पद्धतीने आमच्याकडे या प्रकारची विटंबना चालू आहे. सायबर अटॅक्स वेगवेगळे हे सगळे होत आहेत. रोज नवीन पद्धतीने काहीतरी सायबर पद्धतीने आमच्याकडे अटॅक्स होत आहेत. आणि आपल्याच याच जिल्ह्यामध्ये झालेले जे 1-2 गोष्टी होत्या
त्यापैकी शेखाळीमधनं आणलेलं RDX, त्याच्यातनं झालेले बॉम्बस्फोट आणि याच सागरी सीमेकडे दुर्लक्ष केल्यामुळे झालेले मुंबईतले बॉम्बस्फोट, हेही हिंदू समाजाला कळले नव्हती ही आक्रमणाची प्रकार. ह्याच्या संदर्भात जागरूकता निर्माण करायची गरज आहे आणि हे काम सागरी सीमा मंच करत आहे. आणि म्हणून या सागरी सीमा मंचाच्या या कामाचं विशेष कौतुक आपण केलं पाहिजे. म्हणून त्यांना सहकार्य आम्ही याच इतिहास विषयक जागरूकता निर्माण करण्यासाठी शिवशंभू विचार मंच काम करतो. आणि म्हणून या दोन संस्था एकत्र येऊन आम्ही ही परिक्रमा आयोजित केली आहे, सागरी शीड नौका परिक्रमा. कदाचित पुढच्या काळामध्ये ही मोहीम अजून मोठ्या पद्धतीने आम्ही करू शकू. आणि म्हणून आता मला वाटतं मी पुष्कळ वेळ मला दिला होता, त्यापेक्षा कदाचित मी 5-7 मिनिटं जास्तच बोललो. परंतु मला जे वाटलेले महत्वाचे मुद्दे होते, ही मोहीम का काढली, यातलं आरमाराचं महत्व काय, शिवाजी महाराजांचं महत्व काय आरमाराच्या संदर्भात, आणि आजची आव्हानं काय, ही सगळे आपल्या सगळ्यांच्या समोर त्यांना विस्तृत पद्धतीने मांडता यावी म्हणून थोडासा आपल्यापेक्षा ठरलेल्यापेक्षा थोडा जास्त वेळ घेतला. इथून पुढची पण जी परिक्रमा चालणार आहे पुढचे 3-4 दिवस, या परिक्रमेला सुद्धा मी माझ्याकडनं शुभेच्छा देतो. तर शिवशंभू विचार मंचाचे आदित्य बोर्डे यांनी अलिबागचा किल्ला आणि इतिहासाची उजळणी केली. तर शिवाजी महाराजांच्या नौकांनी तेच म्हणतात की शिवाजी महाराजांच्या ज्या नौका या एक छोट्या आहेत आणि त्यामुळे त्यांची जी मुवमेंट आहे ती अतिशय स्विफ्ट आहे. त्यांना पकडणं आम्हाला शक्य होत नाही, ते आम्हाला जगून सहज निघून जातं. त्याच्या पुढची त्यांची एक कमेंट आहे, ते असं म्हणतात की आपल्या नौदलामध्ये पण अशा नौका करत आहात. म्हणजे या नेव्हल सुपर पॉवर्सच कुठे इंग्रज आणि कुठे मुंबई, एवढ्या त्यावेळेच्या ज्या पोर्तुगीज इंग्रज नौका असायच्या, हा एक पॅराडाईम शिफ्ट झाला. 50 वर्षांमध्ये शिवाजी महाराजांच्या आरमारांनी पॅराडाईम शिफ्ट केला आणि शिवाजी महाराजांनी एक उत्कृष्ट नौसेना उभी केली. कारण हे करायला अनेक वर्ष जातात, अनेक शतकं जातात. नुसत्या बोटी आणि नुसते किल्ले बांधून या गोष्टी होत नाही. त्याची स्ट्रॅटेजी ठरवावी लागते, ते कसं युद्ध ठरवायचं, त्याला लिडरशिप द्यावी लागते, त्याचे लॉजिस्टिक्स कसे असले पाहिजे, या बऱ्याच गोष्टी येतात. पण या शिवाजी महाराजांनी त्यांचे जे वारसदार आहेत, जी आंबे झाले, धुळप झाले, त्यांनी पावल्या 50 वर्षामध्ये पॅराडाईम शिफ्ट केला. आणि म्हणून आज इंडियन नेव्ही अभिमानाने सांगते की होय, शिवाजी महाराज हे इंडियन नेव्हीचे जनक आहेत. एवढं म्हणून खरं आपण सागरी सीमा मंच कोकण प्रांत आणि शिवशंभू विचार मंच कोकण प्रांत यांच्या संयुक्त विद्यमानाने आपण सागरी शीड नौका परिक्रमा करत आहोत. आपण खरं तर काल मुंबईमध्ये कार्यक्रम केला आणि आज पहाटे 4 वाजता आपण निघून अलिबागला आलेलो आहोत. आपल्यासमोर दिसत आहे की हे सगळं अलिबागचं बंदर आहे, ऐतिहासिक काळातला हा बंदर आहे. इथे LED फिशिंग, पारंपरिक गिलनेट, पारंपरिक फिशिंग चालते. आणि आता आपल्याबरोबर एक बोट आता येईल आणि या बोटीने आम्ही आता पुढे पद्मदुर्ग किल्ला आहे मुरुड जंजिराचा, तो किल्ला करून उद्या रात्री आम्ही दापोली तालुक्यामध्ये पोहोचणार आहोत. धन्यवाद. सर्वजण रात्रीच बोटीवर मुक्कामाला आले. बोटीने भर समुद्रात चांगली जागा बघून नांगर टाकला. शिडाची नौका सुद्धा मोठ्या बोटीशी आसऱ्याला आली आणि आम्ही सर्व झोपी गेलो. पहाटे पहाटे बोटीने नांगर उचलला आणि दक्षिण दिशेकडे सुकाणू वळवले. त्या दिशेकडे होता त्या काळी हबशांनी ताबा घेतलेला जलदुर्ग जंजिरा. या किल्ल्याने स्वराज्यात चांगलाच त्रास दिला होता, पण त्याही किल्ल्यास टक्कर देणारा शिवरायांनी बांधलेल्या पद्मदुर्गाला आम्हाला भेट द्यायची होती. या मोहिमेस मुंबई पोर्ट ट्रस्ट, भारतीय तटरक्षक दल, सागरी पोलीस आदी यंत्रणांचा पाठिंबा होता. पद्मदुर्ग किल्ल्यात तटरक्षक दलाचे अधिकारी भेटीस आले होते. त्यांनी आमच्या या साहसी मोहिमेस शुभेच्छा दिल्या. गुड मॉर्निंग वंस मेरा प्रिंसिपल भाई बोल रहा हूँ मैं कि आप जो जैसे हमें पता चला कि आप एक्सपीडिशन कर रहे हैं ऑन द ओकेजन ऑफ 350th राज्याभिषेक, ये हो गया. ये इवेंट तो आपको सबको जैसे पता होगा कि ये 350 ईयर्स नहीं, उससे भी पहले स्टार्ट किया था शिवाजी महाराज ने. ये तो बस दिस इज द एविडेंस दैट वी आर स्टैंडिंग ऑन, और इसको इसकी संरक्षा करना, इसको संभाल के रखना, इसका क्लीनशिप करना, ये सारी हमारी रिस्पॉन्सिबिलिटी है. तो जो आप एक्सपीडिशन कर रहे हैं, जो अवेयरनेस आप सब में फैला रहे हैं,
जो पूरे कोस्ट लाइन पे शिवाजी महाराज का ये कर रहे हैं, तो वी रियली अप्रिशिएट दैट एंड वी आर सपोर्टिंग यू ऑल गाइज। और इसके अलावा अगर कुछ भी आपको सपोर्ट मिलता है, हम तो बस कोस्टल सिक्योरिटी देख रहे हैं, बट ये जो हेरिटेज है, जो हिस्ट्री को प्रिजर्व कर रहे हैं, ये सारे जो भी है आपका बहुत ही आपका जो एक्शन है बहुत ही अप्रिशिएबल है इसके लिए। और मैं इसके लिए आपको पूरी तरह सपोर्ट करता हूँ और हमारी तरफ से जो भी कुछ बन सकता है हम पूरी तरह करने के लिए तैयार हैं। थैंक यू। सुनील कदम आणि आदित्य बोर्डे यांनी गडाचा ऐतिहासिक आढावा घेतला। श्री आदिशक्ती तुळजा भवानी, आज आपण पद्मदुर्ग किल्ल्यावरती आलेलो आहे। पद्मदुर्गला येताना सगळ्यांची त्रिदात्रिपेठ आपण बघितलेली होती। असं असतानाही शिवाजी महाराजांनी या बेटावरती किल्ला बांधला, त्याचं नाव पद्मदुर्ग ठेवलं। त्याचं कारण होतं की बाजूला सिद्धांचा किल्ला आहे, तो खाडीच्या मुखाशी आहे, त्याला दंडा राजपुरी म्हणतात। जसं मी काल सांगितलं की दंडा राजपुरी आणि शिवाजी महाराजांमध्ये धार्मिक झगडा आहे। शिवाजी महाराजांना हे कागदपत्रांमधून येतं, म्हणजे हे इंग्रजांकडनं येतं, हे पोर्तुगीजांकडनं येतं की शिवाजी महाराजांना सिद्धांशी कधीही सल्ला करायचा नव्हता। शिवाजी महाराजांना सिद्धांना फक्त संपवायचं होतं। सल्ला पोर्तुगीजांची होऊ शकतो, सल्ला इंग्रजांची होऊ शकतो, पण सल्ला सिद्धांशी कधी होऊ शकत नाही। त्याचं कारण ते किनाऱ्यावरती यायचे, बारवा बाटवी करायचे, बायकांवरती अत्याचार करायचे, गुलाम बनवायचे लोकांना आणि घेऊन जायचं ते। त्यामुळे सिद्धांवरती वचक बसावा म्हणून शिवाजी महाराजांनी पद्मदुर्गाची उभारणी केली। आता त्या ठिकाणी जंगीराचा सिद्धी आहे आणि त्याला इकडनं मिळणारी रसद किंवा त्याच्यावर इंग्रजांकडनं त्याला जी मदत व्हायची त्याला पायबंद बसावा आणि आपल्या लष्करी जहाजांना आणि आरमारांना संपूर्ण सहाय्य किंवा लष्करी हालचाली ज्यावेळी होतात त्यावेळी लष्करी केंद्राला महत्वाचं असतं किंवा लागणारा दारूगोळा, कुमक आणि नव्या दमाची तुकडी हे पाठवण्याकरता कुठेतरी तुमचं त्या ठिकाणी एका ठिकाणी केंद्रित असायला लागतं संपूर्ण। ते लष्कराचं केंद्र म्हणून तिथे अशा स्थळी आपण जो नकाशा संपूर्ण कोकणपट्टीचा काढला आणि जर किनाऱ्यावरचे आणि समुद्राचे किल्ले बघितले तर आपल्याला हे व्यवस्थित स्पष्ट होतं, कारण ते चित्रांमध्ये दिसतं। हे त्या काळामध्ये तंत्र हे काय असंच मनात आलं म्हणून नाही, हे वेल प्लॅन आहे आणि हे महाराजांनी याचा अभ्यास केलेला आहे आणि याच्याकरता असणारी जी काही शास्त्रीय मंडळी त्यावेळी होती ते महाराजांबरोबर होते आणि त्यांची नावंही आपल्या सगळ्यांना माहिती आहे। गडदर्शन आणि गडस्वच्छता अभियान पूर्ण झाल्यावर गडदेवतेची आरती करून तिलाही मोहिमेच्या यशासाठी गाऱ्हाण घातलं गेलं। ईश्वरी देवी आई भवानी माते, पद्मदुर्ग संरक्षणी हे भूमी रक्षणी, आम्ही या तुझ्या भूमीवरती आज आलेलो आहोत आणि सागर परिक्रमेकरता सागरी सीमा मंच आणि शिवशंभू विचार मंच या दोन्ही संस्थांनी आम्ही या किल्ल्यावरती येऊन आज तुझी प्रार्थना करतोय आणि आम्ही हे जे राष्ट्रकार्य करतोय, आमचे जे विचार या राष्ट्रामध्ये पसरविण्याचा प्रयत्न करतोय त्या सगळ्यांना यश दे। आमच्या सागर परिक्रमेमध्ये आत्तापर्यंत जसं आम्हाला यश दिलंस, आमचं संरक्षण केलंस, अशाच पद्धतीने आम्हाला पुढे संरक्षण कर आणि आम्हाला पुढे यश दे आणि आमची सगळी इस्पित कार्य पूर्ण होऊन आमचं हे राष्ट्र कार्य फळाला येऊ दे। आई जगदंबे माते की जय, जय भवानी, जय शिवाजी, हर 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 महादेव, कांदेश्वरी जय। आता आम्ही निघालो दापोली तालुक्यातील बुरोंडी गावाकडे। शिळाच्या नौकेत नव्या दमाचे साहसवीर बसले। मोठ्या नौकेत सकाळची प्रार्थना, योगासने, विविध चर्चासत्रे चालत, त्यामुळे समुद्रावरील एकसुरी प्रवासाला रंगत येईल। बागमांडला, भरतखोल, श्रीवर्धन, हरेश्वर ही गावे ओलांडून सावित्री नदीची बाणकोटची खाडी नौकेने ओलांडली। सायंकाळी 4 वाजल्यापासूनच बुरोंडी गाव आमची वाट पाहत किनाऱ्यावर जमले होते, परंतु बुरोंडी गाव गाठता गाठता सायंकाळ होऊन गेली। तिथल्या शक्ती केंद्राने आमचे स्वागत अगदी दणक्यात केले। या मार्गदर्शक सभेत
स्त्रियांची तसेच मुलांची संख्या लक्षणीय होती. सागरी सीमा मंच व शिवशंभू विचार मंच यांनी सागरी सुरक्षा आणि शिवरायांचे कार्य या संदर्भात विचार मांडले. आमच्या बांधवांना सुरक्षा, स्वच्छता आणि पर्यावरण या विषयाची माहिती देतो. हे सागरी सीमा मंच काय आहे बरं? हे सागरी सीमा मंच आहे 1993ला मुंबईमध्ये पहिला बॉम्ब केला या आतंकवाद्यांनी, आक्रमणकारांनी. शिवरायांच्या आरमारातील 350 वर्षांनंतर हे बॉम्ब आमच्या देशामध्ये झालं. कोणी केलं हे? आमच्या मच्छीमार बांधवांचं आणि हिंदू बांधवांचं काम काय? आमच्या डोळ्यात येतात, आमच्या किनारपट्टीवर हे इथं आले आणि त्यांनी नीलपंथकांना मारलं. विचार करा, 1993 नंतर 26/11/2008 चा हल्ला झाला. आपल्या कल्पना आहे की मुंबईच्या पुलामधून हे आतंकवादी आले, आक्रमणकारी आले आणि 193 नीलपंथकांना मारलं गेलं. ज्या अशा घटना व्हायची नसती, पुन्हा तुम्हाला आणि आमच्या सगळ्यांना ह्याची जाळातून उचलावं लागेल. यासाठी सागरी सीमा मंच काम हे सुरू झालं. जर असं काम पुन्हा व्हायचं नसेल तर शिवरायांनी केलेलं सगळ्यात मोठं काम जे आहे ते मराठा आरमार. विचार करा, हे मराठा आरमार काय आहे बरं? हे आरमार आहे हिंदवी स्वराज्य आरमार. या आरमारामध्ये प्रथम जे काम केलं शिवरायांनी ते 18 पगड जातीनं एक केलं. अशा कुठल्याही वेळेला घडलेलं नाहीये. 12 बलिदारांना एक केलं, 14 आलुतेदारांना एक केलं. असे छत्रपती शिवाजी महाराज हे एकमेव द्वितीय आहे. आमचा किनारपट्टी सुरक्षित असेल तर आमचा बीच, आमचे कोळीवाडे हे स्वच्छ असले पाहिजेत. हा विडा सागरी सीमा मंच उचललेला आहे. या सगळ्या ठिकाणी दरवर्षी एक कार्यक्रम येतो, तो 17 सप्टेंबरला किनारपट्टी स्वच्छता अभियान. या अभियानामध्ये आपण सगळे जोडावं. गेल्या वर्षी सुद्धा आपण इथे कार्यक्रम केला आहे. या कचऱ्याचं विल्हेवाट आपण लावली पाहिजे, म्हणून या सागरी सीमेचं काम आहे. दुसरं जे आपण काम करतोय ते म्हणजे किनारपट्टीवरची आपली ही किनारपट्टी हे संवेदनशील आहे. आपल्या कल्पना या 2 महिन्यापूर्वी आपल्याकडे अनेक प्रकारचं खाद्यपदार्थ आलेला आहे. आपण सर्वांनी पाहिलं असेल. गांजा, चरस एवढे कुटुंब आले, कोण सांभाळले ना? आपली पोलीस यंत्रणा आहे ती पहिलेच. पण या सगळ्यांना आळा आपण घातलं पाहिजे, याची जनजागृती आपण केली पाहिजे. आपली किनारपट्टी ही संवेदनशील आहे. आपली जर बघितली दापोली तालुका, मंडणगड तालुका, एकूण रत्नागिरी तालुका, रत्नागिरी जिल्हा, अशा अनेक लँडिंग पॉइंट आहेत तिथे सहज कोणीही आतंकवादी आपल्याकडे येऊ शकतो वेश बदलून. आज हे आशेवाद सुरू आहेत. जर आमच्यामध्ये आशेवाद यायचे नसतील तर आम्ही सगळे मच्छीमार बांधव हिंदू बांधव जागृत झालं पाहिजे. हे काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केलंय. हेच काम सागरी सीमा मंच करते. ही ओळख सर्वांना आपण करून देऊ. जर त्या परिक्रमेचं दायित्व असेल ते, आपल्या स्थानिक दायित्व असेल ते, आणि आपल्या ओळख. रात्री जेवणानंतर ओळख पाळख तसेच विचारांची देवाणघेवाण झाली. भविष्यातील कार्यक्रमांची उजळणी झाली. रात्री सर्व मोहीमवीर मोठ्या बोटीवर झोपायला आले. आजचा प्रवास रत्नागिरीच्या दिशेने होता. या सर्व प्रवासात विशेष होते ते बोटीवरचे जेवण. सकाळचा चहा, न्याहारी, जेवण, संध्याकाळचा चहा हे सर्व व्यवस्थित आणि योग्य वेळी मिळत होते. मोठ्या बोटीचे कप्तान चंद्रकांत भोगे यांनी बनवलेले जेवण अत्यंत रुचकर होते. बोटीवर आज विशेष चर्चासत्र होते. शिवशंभू विचार मंचचे पंकज भोसले यांनी शिवराज भूषण या काव्यावर माहितीपूर्ण सादरीकरण सुरू केले. पीरा पैगंबरा दिगंबरा दिखाई देत, सिद्ध की सिदाई गई रही बात रब की, काशी हो की कला गई, मथुरा मस्जिद भई, शिवाजी न होते तो सुनत होती सबकी, शिवाजी न होते तो सुनत होती सबकी. म्हणजे या सगळ्या धर्मक्षेत्रांवरती या मोहिमेबद्दल त्यांचे मत विचारता ते म्हणाले, योग्य त्या ठिकाणी, योग्य त्या परिसरामध्ये ज्या ठिकाणी पाण्याचा मुबलक साठा देखील आहे आणि शत्रूला शह देण्याची सामर्थ्य त्या बेटावरती आहे, अशा ठिकाणी किल्ला बांधला. तुम्ही उदाहरणार्थ बघाल, सिंधुदुर्गचा किल्ला वेगळा आहे, तुम्ही खांदेरीच्या किल्ल्यावर तो वेगळा आहे, असे पद्मदुर्गाचा किल्ला. प्रत्येक किल्ल्याची बांधणी वेगळी आहे, बांधकाम शैली वेगळी आहे. प्रत्येक किल्ल्यावरती बांधकामाचं तंत्र जे आहे ते देखील वेगळं वापरलं आहे.
आणि अभेद्य असं स्वराज्याच्या सीमा संरक्षित करण्याचं काम शिवाजी महाराजांनी त्या काळात केलं. सागरी सीमा मंचाचा हाच उद्देश आहे की इकडच्या समुद्रलगत असलेल्या ज्या समाजाला एकत्रीकरण करणं आणि त्या एकत्रीकरणाच्या माध्यमातून त्यांच्या मनामध्ये ते प्रबोधन निर्माण करणं आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी जे काम करून ठेवलं आहे ते आपण देखील तेवढाच वसा धरून ह्या आपल्या समुद्र सीमा संरक्षित करण्याचं काम आपण एकत्रित करूया. गणपतीपुळे किनाऱ्याचे दर्शन झाले. मोठ्या बोटीने रत्नागिरीच्या भगवती बंदरात प्रवेश केला. खूप बरं वाटतंय. आज आम्ही 4 दुर्ग करून आज शेवटी रत्नदुर्गाच्या इकडे आमचं आगमन झालंय रत्नागिरीत. आज आमचा आरामाचा दिवस आहे, पण 3 दिवस घोडीवर मुक्काम, घोडीवर जेवण आणि पहिल्यांदाच आयुष्यात पूर्ण सागराचा प्रवास. त्याबद्दल सर्व सहकाऱ्यांचे आभार. आज पहिल्यांदा आम्ही जमिनीवर राहणार आहोत. 2 दिवस आम्ही समुद्रामध्ये काढले आहेत. त्याची वेगळा आनंद आहे. धन्यवाद. सगळ्यांचं रत्नागिरीमध्ये हार्दिक स्वागत. सगळ्यांच्या सहकार्याने आम्ही रत्नागिरीमध्ये आलेलो. आज पहिल्यांदा जमिनीवरचं मुक्काम असेल आमचा. आरमाराचं महत्त्व ऐकत होतो, पण प्रवास कसा कठीण असतो, त्याच्यावरच्या लढाई किती कठीण असतील आणि त्यावर दुर्ग बांधणं किती दुर्गम काम आहे हे आज आम्हाला थोडंसं या प्रवासामुळे ज्ञान झालेलं आहे. त्याबद्दल आम्ही शिवशंभू विचार मंच आणि सागरी समाज यांचे खरंच मनापासून आभारी आहोत. शिडाची बोट पांडवीच्या किनाऱ्यावर लागली तेव्हा तिथे बोटीच्या स्वागतासाठी अक्षरशः उत्सवी वातावरण होते. सर्व क्षेत्रातील नागरिक मोठ्या संख्येने किनाऱ्यावर स्वागतासाठी हजर होते. तर आपल्या सर्वांचं स्वागत. गेली 27 तारखेपासून मुंबईपासून ते खांदेरी उंदरी किल्ला करत, सुवर्णदुर्ग किल्ला करत आज ही सागरी परिक्रमा, हा आजचा ऐतिहासिक दिवस आपण हे साजरा करतोय. आजची सागरी परिक्रमा आपल्या मांडवी समुद्रावरती आलेली आहे. सर्वांचं मी जोरदार टाळ्याच्या गजराने आपण सगळ्या कार्यक्रमाचं स्वागत करूया. मी आलेल्या सर्व मान्यवरांचं, मुन्नाशेठ सुर्वे असतील, ॲडव्होकेट भाऊ शेट्टे, खोकर साहेब, नियोजन समितीचे अध्यक्ष राजीवजी कीर, प्रांत संयोजक केतनजी आंबेरे, मिलके सर, वासुदेव वाघे, राकेशजी नलावडे, अनिकेत कोंडाजी, सगळ्यांचं, आपलं सगळं महिला मंडळ सगळ्यांचं या ठिकाणी स्वागत करतो. जय जयंती, जय आदिशक्ती, जय काली कबर्दिनी, जय मधुकैटेव छलनी, जय महिष विमर्दिनी, जय चामुंड, जय चंडमुंड भंडासुर खंडिनी, जय सुरक्त, जय रक्त बीज बिड्डाल बिहंडिनी, जय जय निसुंभ सुंभ दलनी, भूषण जय जय भननी, सर्जा समत्य शिवराज कहे, देही विजय जय जगत जननी, विजय जय जगत जननी, विजय जय जगत जननी. ओम नमः पार्वती पते. हर 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 हर. सभागृहात तर विशेष कार्यक्रम रंगला. मला आज असं भरून आलंय की हे आलेल्या साहसी वीरांचं स्वागत करायच्या कार्यक्रमाचा सत्कार करण्याची संधी मला प्राप्त झाली. मी भैरी देवस्थानचा अध्यक्ष आणि मग माझे सगळे ट्रस्टी सहकारी, मांडवीतील सगळे ग्रामस्थ आणि रत्नागिरीतील समस्त रत्नागिरीकर यांच्या वतीने या सगळ्या साहसी वीरांचं स्वागत करतो आणि त्यांना मी शुभेच्छा देतो. तर या परिक्रमेचं स्वागत करण्यासाठी आज आपण इथे सगळे जमलो आहोत आणि आम्ही त्यांचं स्वागत करायला गेलो तर शिडाची नौका या बंदरात बघितल्यानंतर आम्हाला पण अतिशय आनंद झाला. परंतु या वाऱ्यामध्ये ती शिडाची नौका कशी हलत होती आणि आमची तिथे कशी तेधरात तिरपीट होत होती हे बघितल्यानंतर 350 वर्षांनंतर पूर्वी ज्या वेळेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळे ह्या सोसाट्याच्या वाऱ्यात वादळी वाऱ्यामध्ये कसे शत्रूशी लढले असेल, सिद्धी, पोर्तुगीज, डच, इंग्रजांचा कसा सामना केला असेल, याची कशी ही करावी हे आम्हाला समजत नव्हतं. त्या काळी कसे लढले असतील. आणि विशेष आज सांगायचं म्हणजे हे जी मांडवी बंदर आहे, या मांडवीमधून छत्रपती शिवाजी महाराजांचे पहिले आरमार प्रमुख मायनाक भंडारी, तसंच छत्रपती शिवाजी महाराजांचे आरमार सुभेदार हे भाटे गावचे सुपुत्र
मायाजी भाटकर आणि त्यांचे पुतणे 12 वर्षाचे हरजी भाटकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा या आरमारामध्ये फार मोठं योगदान दिलेलं होतं. आणि म्हणूनच ज्या ब्रिटिशांचा राज्यावरचा सूर्य कधी मावळला नव्हता अशा जगज्जेत्या ब्रिटिशांना सागरपुत्रची पदवी होती. 18 सप्टेंबर 1678 साली खांदेरी बेटाजवळ छत्रपती शिवाजी महाराजांचे आरमार प्रमुख मायनाक भंडाऱ्यांनी 4 महिने वादळी वाऱ्यामध्ये पावसाळ्यामध्ये युद्ध करून ही सागरपुत्र पदवी ब्रिटिशांची मोडीत काढली. ब्रिटिशांचा पहिला पराभव, जगातला पहिला पराभव या मांडवी गावचे सुपुत्र आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे पहिले आरमार प्रमुख मायनाक भंडाऱ्यांनी केला. ह्या समुद्र किनाऱ्यावर भंडारी समाजाची वस्ती आहे आणि भंडारी समाजाचा हा व्यवसाय पूर्वी नौकानयन होता. अनेक भंडारी समाजातल्या लोकांची फार पूर्वापासून गलबत होती आणि ते देश परदेशामध्ये व्यापार करत होते. आणि हे समुद्रातले जे चाचे होते त्याच्यामध्ये सिद्धी होते, पोर्तुगीज होते, डच होते, ह्या सगळ्यांना नडून आपला व्यापार करत होते. आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी ओळखलं नाही की जर आपल्याला या ब्रिटिशांना रोखायचं असेल, ह्या सागरी शत्रूंना जर रोखायचं असेल तर ह्या समुद्रावर राहणारे हे जे आगळी, कोळी, कुणबी, गाभित, खारवी, भंडारी हे लोक आहेत, यांना सोबत घेऊन 18 पगड जातीचे लोक एकत्र करून हे आरमार बांधलं. आणि हा नवीन स्थापन केलेल्या आरमाराने जगज्जेत्या ब्रिटिशांचा पराभव केला. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनातलं जे आरमार स्थापनेचं स्वप्न होतं ते या कोकण किनारच्या लोकांनी पूर्ण केलं. आणि आज आम्हाला अतिशय आनंद होतोय की या सागरी सीमा मंचाने या परिक्रमेचे आयोजन करून या ज्या स्मृती होत्या आमच्या सुपुत्रांच्या, आमच्या ज्यांनी पराक्रमी इतिहास रचला, दैत्यप्रमाणे इतिहास रचला, त्यांच्या आठवणी ताज्या केल्या, याबद्दल सागरी सीमा मंचाचे पण मी आभार मानतो आणि मी इथे थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. पण या समुद्र सीमांमधला कोणी अतिरेकी कुठल्याही क्षणी येऊ शकतो. मला वाटतं इकडचे जे दर्यावर्ती लोक आहेत हे एक इकडचे स्वतःच स्वयंसिद्ध असे या बॉर्डर सिक्युरिटी फोर्सेस आहेत आणि त्यांनी स्वतःच एक पण घेतला पाहिजे की संकल्प केला पाहिजे की मी इथे येणाऱ्या जे काही समुद्री मार्गाने जे काही अतिरेकी येणार आहेत त्यांच्यावरती मी नित्य लक्ष ठेवीन आणि कालांतराने स्वतःच राज्य स्वतःच संरक्षित करेन. या भारतामध्ये ज्या अनसिक्युअर्ड बॉर्डर्स आहेत ते सिक्युअर करण्याचं काम, दायित्व मी घेईन आणि त्या सिक्युअर करण्याचा प्रयत्न करेन. सागरी सीमा मंचच्या ह्या परिक्रमेमध्ये आमचा हाच उद्देश आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रामधलं हे पान सर्वांना सांगावं आणि त्यांना ती प्रेरणा द्यावी की शिवाजी महाराजांनी आपल्या स्वराज्याच्या सीमा संरक्षित कशा केल्या आणि त्या संरक्षित करताना त्यांनी काय काय गोष्टी चा वापर केला किंवा त्या कशा अवलंबल्या, तर हे सगळं आपल्याला अभ्यासलं पाहिजे. सागरी परिक्रमा जेव्हा ही संकल्पना आली आपल्याला करायचं आहे, उद्दिष्ट असं होतं की छत्रपती शिवरायांच्या मध्ये मराठा आरमार, हिंदवी आरमार आणि या आरमारामध्ये छत्रपती शिवरायांनी केलेलं काम, प्रमुख शिवरायांच्या आरमारामध्ये प्रमुख त्यांनी काम जे केलं होतं ते पहिलं गोष्ट म्हणजे हिंदू समाजाला एक केलं. छत्रपती शिवराय हे कुठल्या जातीचे नव्हते. त्यांनी 18 पगड जाती, 12 बंडुदार, 18 आलुकदार या सर्वांना घेऊन काम केलं. दुसरं एक महत्वाचं मुख्य काम केलं ते परधर्मीयात जे गेले होते त्या सगळ्यांना पुन्हा या छत्रपती शिवरायांनी आपल्या हिंदू धर्मामध्ये आणलंय. नेताजी पालकर उदाहरण आहे. जातीतली जी वर्ण व्यवस्था आहे, भाषाभेद आहे हे नष्ट करून छत्रपती शिवरायांनी या सर्वांना संघटित केलं. शिवरायांच्या या सगळ्या आरमाराचा इतिहास सांगण्यासाठी आपण जेव्हा विचार केलं तेव्हा अशी परिक्रमा काढावी का असं एक उद्दिष्ट आलं. आपल्याला कल्पना आहे की 1993 ला मुंबईमध्ये बॉम्बलास्ट झाला आणि या बॉम्बलास्ट नंतर एक मोठी समस्या आपल्या समोर आली ती म्हणजे आपल्या पश्चिम किनारपट्टीची सागरी सुरक्षा ही किती संवेदनशील आहे हे लक्षात आलं. 1993 नंतर ते 26/11/2008 चा हल्ला पाहिला तर या हल्ल्यामध्ये निरपराध लोकांना मारलं गेलं. हे कुठले खारवी नाही, भंडारी नाही, आगरी नाही, हे सगळे होते नागरिक भारताचे.
हे हल्ले करण्याची ह्याची हिंमत कशी झाली? मोठा प्रश्न आम्हाला पडला. या विषयाचं जनजागरण आपण केलं पाहिजे. आपल्या भारतामध्ये शासनामध्ये भारतीय नेव्ही आहे, तटरक्षक दल आहे, सागरी पोलीस आहे, सगळे आहेत. वारंवार अशा घटना का होतात बरं? आम्ही काय चिंतन करायचं नाही का? म्हणून मग सागरी सीमा मंचने विचार केला की या विषयाचं चिंतन, या विषयाचं मनन आणि जनजागृती आपण केली पाहिजे, म्हणून अशी परिक्रमा काढावी. आपल्या कल्पना की आज सुद्धा रत्नागिरी जिल्ह्यातले, पूर्ण कोकणातले असे काही भाग आहेत, असे काही लँडिंग पॉइंट आहेत, ते संवेदनशील आहेत, अननोन पॉइंट आहेत. आमचं काम काय याच्यामध्ये? परिक्रमेचं महत्व काय? या परिक्रमेचं महत्व याच उद्दिष्टाने आहे की या विषयाची जनजागृती केली पाहिजे. आताच गेल्या 2 महिन्यापूर्वी हजारो करोड रुपयाचं ड्रग्स रॅकेट सापडले आपल्याकडे. कुठून आले बरं हे? कोण याच्या मागे आहे? आमच्या बांधवांचं काही काम आहे का नाही याच्यामध्ये? या परिक्रमेचं महत्व हे आहे, याची जनजागृती करण्याकरता आपण आलोय. एक मुख्य आम्ही काम जे हातात घेतलं ते आमचे कोळीवाडे, किनारपट्टीची गावं, बीच आणि संबंधित तिथले बंदरं आज सुद्धा कचऱ्याचे ढिगाणे भरलेले आहेत. आज सुद्धा 350 वर्षानंतर आम्ही जेव्हा विचार करतो तेव्हा आमचा हे छत्रपती शिवरायांचा गुण आम्ही घेतो का मनामध्ये? तर आम्ही एक संकल्पना केला या परिक्रमेच्या निमित्ताने की या परिक्रमेच्या निमित्ताने स्वच्छ किनारपट्टी आणि समृद्ध भारत. समुद्र स्वच्छ आहे, पण आज सुद्धा आमची गावं, कोळीवाडे, आमची बंदरं आज कचऱ्याचे ठिकाणी बनलेले आहेत. आज आम्हाला आमच्या डोक्यातलं जी घाण आहे ती काढली पाहिजे बाहेर. शासन आहे, सर्व करत आहे, पण लोकांनी एकत्र आलं पाहिजे. म्हणून आपण दरवर्षी 17 सप्टेंबरचं कोषगारचा कार्यक्रम आहे. दरवर्षी 2008 साली त्यांनी सुरू केलेला उपक्रम आहे. या उपक्रमात आपण सहभागी झालो आणि आपल्या कोकणातले, महाराष्ट्रातले जवळजवळ 220 बीचेस, कोळीवाडे आपण साफसफाई केली. एवढंच नाही तर या विषयाची जनमानसामध्ये आपण जनजागृती केली. ओला कचरा, सुका कचरा आपल्या ठिकाणी टाकायचं नाही याची जनजागृती आपण केलेली आहे. खरंच या परिक्रमेच्या माध्यमातून जेव्हा आम्ही हे विषय मांडताना लक्षात आलं की जनजागृती होत आहे. दुसरा विषय म्हणजे की आम्ही ज्या भागात राहतोय त्या भागाचं खरोखरच सुरक्षित आहे का हो? आज सुद्धा मला लाज वाटतं सांगायला की आज रत्नागिरीमध्ये ड्रग्सचं प्रमाण एवढं आहे की आम्ही अनभिज्ञ आहोत. कोण थांबवेल हे? यासाठी ही सागरी परिक्रमा आहे. आज सुद्धा आमचे बांधव आज वेस्टानंदीच्या गराड्यामध्ये अडकलेले आहेत. कोण थांबवेल हे? यासाठी सागरी परिक्रमा आहे. 350व्या शिवराज्याभिषेक वर्षा निमित्ताने सुरक्षित भारत, सुरक्षित किनारपट्टी, स्वच्छता आणि याविषयी जनजागृती करण्याचं काम आपण हातामध्ये घेतलं आहे. ही परिक्रमा अशी सुरू आहे. अशी जर पुन्हा अजमल कसाबसारखा हल्ला आपल्याकडे व्हायचा नसेल मुंबईमध्ये, रत्नागिरीमध्ये, एकूणच महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये, तर आपल्या सगळ्यांना छत्रपती शिवरायांचे मावळे व्हायला लागेल. आपले फक्त एक दिवस शिवजयंती करून चालणार नाहीये. आपले डोळे, कान हे उघडेच असले पाहिजे. आपल्या मच्छीमार बांधवाचे उघडे आहेतच, पण आमच्या इथे व्यावसायिक आहेत, हॉटेल व्यावसायिक आहेत, मालक आहेत, सगळे दुकानदार आहेत, ज्या सगळ्यांनी सुद्धा डोळे उघडे पाहिजेत. तर आम्ही येणारा जो हल्ले जे आहेत किंवा दहशतवादी कारवाई आहेत ते आम्ही थांबवू शकतो. सुरक्षित किनारपट्टी असेल तर आपला समृद्ध देश राहील आणि कसाबसारखा आतंकवादी आपल्याकडे येणार नाही याची काळजी आपण घेऊ. धन्यवाद. सागरी परिक्रमाचे आयोजक केल्याबद्दल सागरी सीमा मंचाचे संयोजक यांचे मी आभार मानते. तसेच स्वागत कार्यक्रम चे अध्यक्ष आणि श्री देवभैरी देवस्थानाचे अध्यक्ष मुन्नासेठ सुर्वे यांचेही मी आभार मानते. तसे कोस्टगार्डचे आपले सतीश कुमार सर यांचेही मी आभार मानते. मांडवी पर्यटन, राजीव कीर, शिवप्रतिष्ठान, राकेश नलावडे आणि 30 आणि 31 तारीख डिसेंबर असतानाही एवढा हॉल आपल्याला उपलब्ध करून ज्यांनी दिला आहे ते आपल्या हॉटेलचे सिफेनचे सुहास ठाकूर देसाई सर आणि कौस्तुभ सर. आणि त्यांनी नुसतं हॉलच नाही तर नाश्त्याची सुद्धा व्यवस्था आपल्याला करून दिली, त्यासाठी त्यांचे आभार. पहाटे पहाटे साहसवीरांनी रत्नदुर्गाला भेट दिली. नंतर कातळ शिल्पांचे प्रदर्शन पाहिले. बेसिकली कातळ शिल्प हा विषय आहे. कदाचित तुम्ही ऐकला असाल, कानावरती कुठेतरी टीव्हीवरती पाहिलं असेल, पेपरमधून वाचलं असेल. म्हणजे कोकणामध्ये जे जांभा दगडांचे सडे आहेत त्या सड्यांवरती अश्मयुगातल्या मानवाने कोरून निर्माण केलेल्या रचना आहेत. त्याला कातळ शिल्प असं म्हटलं जातं. कातळ म्हणजे काळपट रंगाचा दगड दिसतो म्हणून कातळ. एखादी गोष्ट खूप अप्रतिम अशा प्रकारची जर घडवली गेली असेल तर किती सुंदर शिल्प घडवलंय म्हणजे विशेषण आहे. अशा अर्थाने ते कातळ शिल्प आहे. दुपारी 2च्या दरम्यान बोटीतून विजयदुर्गाच्या दिशेने समुद्र सफर सुरू झाली. अर्थातच
ताज्या दमाचे मोहीमवीर आता शिडाच्या होडीत बसले. करायचं नाही कुठल्याही होडीचे कप्तान भानुदासजींनी बोटीची माहिती सांगितली. या आपल्या बोटीला सीबर्ड क्लास ची बोट म्हणतात. सीबर्ड क्लास सेलिंग बोट. या बोटीची ओव्हरऑल लांबी 21 फूट 5 इंच असते. नंतर ही सेल बोट म्हणजे हवेवर चालणारी बोट. त्याला पुढच्या भागाला बो म्हणतात. बो जो पुढचा शिड आहे पुढचा भाग. अच्छा. बोटीचा पुढचा भाग. आणि हा मधला भागाला बीम म्हणतात आणि पाठच्या भागाला स्टर्न म्हणतात. हे 3 भाग बोटीचे आहेत मेन. त्यानंतर हे सेंटर बोर्ड म्हणतात त्याला. हे सेंटर प्लेट काय करतं, बोटीला बॅलन्स करतं. मोठा जोराचा हवा आल्यावर, वारा आल्यावर त्याच्यावर लोड पडतो आणि ती वागते, तेव्हा हा सेंटरचा वजन त्याला ॲडजस्ट करतो, बॅलन्स करतो. हे याला सुकानू म्हणतात. सुकानू किंवा टिलर. ते रडर मागे व्हाईटवाला रडर, ते बोट वळवण्यासाठी. हां, बोटीला डायरेक्शन चेंज करणार. आपल्याला कुठल्या दिशेला जायचं त्या दिशेला आपण या सुकानावरून आपण जाऊ शकतो. या बाजूला केलं तर त्या बाजूला राईट साईडला जाणार, लेफ्ट साईडला केलं तर राईट साईडला. आता सेलिंग बोटची डोलकाठी म्हणतात, इंग्लिशमध्ये मास्ट म्हणतात. जाडा दांडा आहे ना. पूर्णगड, आंबोळगड, यशवंतगड अशा किनाऱ्यावरील जलदुर्गांनी दर्शन दिले. मोठी नौका लवकरच विजयदुर्गला पोहोचली. छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी जय. शिवाजी शिवाजी जय. भवानी परंतु शीड नौकेला वाघोटन खाडीच्या मुखाजवळच अंधाराने गाठले. मग विजयदुर्ग शोधताना गुगल मॅप, होका यंत्र तसेच नाविक दिशातंत्रांचे कसबपणाला लावून विजयदुर्गाकडे पोहोचायला रात्रीचे 8 वाजले. किनाऱ्यावर काळजी होती. साहसवीरांची होडी पाहताच आनंदाचा जल्लोष उडाला. शिडनौकेचे तांडेल निखिल नांदगावकर यांचे विशेष कौतुक केले गेले. पहाटे पहाटे गिर्याच्या रामेश्वराकडे सर्वांची पावले वळाली. हे कोकणातले जुने देवस्थान, तर सरखेल संभाजी आंग्रे यांची देवळा शेजारीच असलेली समाधी हे स्थान वैशिष्ट्य. येथूनच जवळ आहे शिवनिर्मित आरमारी गोदी. कोकण किनारपट्टी संरक्षित करणारी ही धारातीर्थे पाहून विजयदुर्ग किल्ल्याकडे आमची पावले वळाली. कोकणच्या शिलाहारांनी बांधलेला हा मूळचा घेरिया किल्ला. या पडीक दुर्गाची शिवरायांनी नवीन तटबंदी बांधून त्यास जिवंत केले आणि स्वराज्याच्या उपयोगी आणले. दरवर्षी 1 जानेवारीस इथे दीपोत्सव साजरा केला जातो. किल्ला दिव्यांनी सजवला जातो, जागवला जातो. त्यानिमित्ते तिथे मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके होती. आणि याच युद्धकलेची आज गरज आहे संपूर्ण महाराष्ट्राला आणि संपूर्ण भारताला. आज महाराष्ट्रात संपूर्ण भारत
किंवा संपूर्ण जगभरात जी गरज आहे ती स्त्री प्रशिक्षणाची, आणि याच जिथेकडे याच गरज आहे संपूर्ण महाराष्ट्राला आणि संपूर्ण भारताला. हे सगळं मी आता ज्या स्टेजवर चालू आहे, मी तर एकदम शुभेच्छा देईन अनिकेतजी आणि पूर्ण टीमला की अजून प्रमाणात व्हायला पाहिजे, लोकांमध्ये अवेअरनेस क्रिएट व्हायला पाहिजे. फक्त टेररिझम नाहीच तर बाकी जे पण गोष्टी आहेत आपल्या देशामध्ये, दुसरे दुश्मन देश कॉन्ट्राबँड पाठवतात, आपल्या युवकांना ड्रग्ज वगैरे त्याची सवय लावतात. या सगळ्यांवर पण नजर ठेवावी अशी मी एक आवाहन पण करतो सर्व लोकांना की आपण पण याच्यामध्ये जास्तीत जास्त सहभाग व्हा. म्हणजे जे पण काही कॉन्ट्राबँड येत असतील, जे ड्रग्ज येत असतील किंवा स्मगलिंग होत असेल लिकर वगैरेची, याच्यावर खूप काळजीने आपण पण नजर ठेवा. कुठे पण आपल्याला जर मदतीची गरज असेल तर आम्ही तुमच्यासाठी नेहमी उपस्थित आहे. 24/7 सिंधुदुर्ग पोलीस तुमच्यासाठी आहेच. तुम्ही कधीही आम्हाला संपर्क करू शकतात आणि नेहमी आम्ही तुमच्यासाठी उभं राहणार आहे. खूप खूप धन्यवाद. अर्थातच त्या मंचावर सागरी सीमा मंचच्या साहसवीरांचा कौतुक समारंभही झाला. आता आम्ही परतीच्या प्रवासात आहोत. दिनांक 2 जानेवारी 2024 आमच्या मोठ्या बोटीला शिडाची नौका अटॅच केली आहे. सर्व क्षेत्रातील नामवंत लोकांबरोबर चांगल्या हवेचा, चांगला पाण्याचा, चांगला खाण्याचा आस्वाद घेतला. प्रत्येक किल्ल्यावरती स्वच्छता मोहीम केली. जमलेल्या लोकांमध्ये भावना जागृत करण्याचा प्रयत्न केला. अनन्यसाधारण म्हणजे सगळ्या जनतेने घोषणामध्ये आमच्या सामील झाले. कोस्टगार्ड आले, पोलीस आले, है ना. कुलाबा किल्ला असू द्या, अलिबागचा किल्ला असू द्या, रत्नागिरीचा किल्ला असू द्या, है ना. आणि सर्वात शेवटी सगळ्या किल्ल्यांचा शिरोमणी विजयदुर्गचा आम्ही चांगला रात्रीभर त्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचा, गारगोटीच्या संस्थेच्या एकदम त्यांनी भारतीय कला, युद्धकला याचा अभ्यास दाखवला. खरोखर अप्रतिम. प्रत्येक हिंदू कुटुंबातील प्रत्येक सदस्यांनी एक तरी सदस्य आपला असा बनवला पाहिजे अशी प्रतिज्ञा घेण्यासारखा तो अनुभव होता. आणि ते जर ज्यांना शक्य नाही त्यांनी आर्थिक मदत त्या संस्थेला जरूर करावी किंवा व्हिजिट देऊन स्वतः पाहावे, जेणेकरून प्रेरणा मिळेल असं मला वाटतं. आता 2 वाजता आहेत दुपारचे आणि आम्ही आता ससून डॉक कुलाबा इथे पोहोचतोय. या मोहिमेची योजना मनी धरून ती प्रत्यक्षात उतरवेपर्यंत बऱ्याच जणांनी रक्ताचे अगदी पाणी केले होते. किनारपट्टीवरील शक्ती केंद्रांनीही या मोहिमेत जी साथ दिली त्यास तोड नाही. या परिक्रमेस किनारपट्टीने जो प्रतिसाद दिला तो पाहता भविष्यात आपली किनारपट्टी देशविघातक कृत्यांपासून नक्कीच संरक्षित राहू शकते असा विश्वास आपण नक्कीच बाळगू शकतो. मोहीम संपल्यावर मुंबईत एकंदरीत सागरी परिक्रमेसंदर्भात आढावा घेण्यात आला आणि भविष्यातील योजनांबाबत चर्चा करण्यात आली. तर याच्यासाठी करायला काय पाहिजे, तर हे सागरी किनाऱ्यावरचे जे सगळे समाज आहेत यांच्यामध्ये जागरूकता निर्माण करायची गरज आहे. त्यांनाही इतिहासाची योग्य ती माहिती असणं आवश्यक आहे. त्या दृष्टीने शिवशंभू विचार मंच नक्की काम करेल. ते करताना या सगळ्या समाजाचं एकटेपणाची भावना, मनोबल वाढण्याची गरज आहे. एकटेपणाची भावना जी आहे ती दूर होऊन मनोबल वाढण्याची गरज आहे. हिंदू हा प्रत्येक एकटा विचार करतोय, तो सामूहिकरित्या विचार करत नाहीये आणि म्हणून त्या प्रत्येक हिंदूला मी एकटा असल्याची भावना निर्माण होते. आणि दुसरीकडे दुसरा समाज पूर्णतः सामूहिकरित्या एक इकोसिस्टीम तयार करून वर्षानुवर्ष आपल्याला इकोसिस्टीम करायला वेळ लागेल, परंतु एकटेपणाची भावना घालवण्यासाठी सुद्धा त्याच्यातलं मनोबल पण त्याचं वाढणं हिंदू समाजाचं याही गोष्टीसाठी काही काम करायची गरज आहे. मनोबल वाढलं पाहिजे आणि स्वाभिमान जागृती पण निर्माण झाली. तर स्वाभिमान जागृती आणि ह्या स्वाभिमान जागृतीसाठी योग्य त्या इतिहासाची माहिती पण त्यांना असण्याची गरज आहे. म्हणजे इतिहास म्हणजे तुला फक्त शिवचरित्र नाही म्हणते. हे मुसलमान कोण आहेत त्या किनारपट्टीवर आले, हे सिद्धी कोण आहेत,
ह्याही इतिहासाची माहिती नाही ना त्यांना. तर या अर्थाने सुद्धा योग्य इतिहासाची माहिती झाल्याशिवाय त्यांच्यातल्या स्वाभिमानाची जागृती पण होणार नाही. एकटेपणाची जाणीव दूर झाल्याशिवाय त्यांचं मनोबल पण वाढणार नाही. या सगळ्या गोष्टींसाठी दोन्ही संस्था म्हणून आपण अनेक प्रयत्न करू असं मला वाटतं.